नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. वृंदा पायऱ्यांनी उतरत असते. तिच्या पायात कोणीतरी पाय घालून तिला खाली पाडतं आणि बघते तर काय, रेश्मा तिथं आलेली असते आणि रेश्मा म्हणत असते की सरप्राईज. तेव्हा वृंदा म्हणते तू, तेव्हा रेश्मा म्हणते माझ्याशी पंगा घेणार तर हीच हलवणार ना. तेव्हा वृंदा म्हणते तुझी हिंमत कशी काय झाली इथे यायची. रेश्मा म्हणते की का, दादागिरी फक्त तुम्हाला करता येते, माझ्याशी हात मिळवला ना तुम्ही, मग आता तुम्ही माझ्यासोबत पण बोलणार. हे बघ वरून आदर्श येतोय. आदर्शाची हाका वृंदाला ऐकू आलेली असते. आदर्श येतोय हे सांगत ती रेश्माला तिथं लपवते आणि आदर्श आल्यानंतर विचारतो आई कुणाशी बोलत होतीस तू. वृंदा म्हणते की मी कुणाशी नाही. तेव्हा आदर्श म्हणत असतो की ठीक आहे आणि वृंदा विचारते की तू कुठं चाललाय बाहेर आता. तेव्हा तो म्हणतो की मी चक्कर मारून येतो. वृंदा म्हणते की तू पिऊन येशील. तेव्हा आदर्श म्हणतो की नाही येणार पिऊन मी, जा सांगते ना आतमध्ये जा. आणि मग ती आदर्शाला रूममध्ये काढून देते. रेश्मा आता बाहेर येते आणि म्हणते माझं काम झालं पाहिजे नाहीतर ठीक नाही होणार. तेव्हा वृंदा म्हणते हो ग बाई, मी तुला वचन दिलंय ना, तुझं लग्न सार्थक बरोबर होईल. तेव्हा वृंदा म्हणते आणि तुला जा म्हणते ना मी, तू इथून कोणाला दिसणार नाही याची खबरदारी घे. आणि मग रेश्मा तिथून निघून जाते. वृंदाला मात्र खूप मोठा झटका बसलेला असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आता इकडं ऑफिसमध्ये शकू काहीतरी गाणं म्हणत असते. आता शकू एक गाणं म्हणत असते, कोंबडी पळाली तंगडी धरून, आणि ती खूप बेसुऱ्या पद्धतीने गाणं म्हणत असते. तरी पण सर्वजण तिला प्रतिसाद देत असतात. आता तिचं गाणं म्हणून होतं. ती बसते आणि आनंदीला उठवते आणि आनंदीला म्हणते की तुला आता गाणं म्हणायचं. मग आनंदी गाणं म्हणते. आनंदी खूप सुरेल आवाजात ते गाणं म्हणत असते आणि मग आनंदीचंही गाणं सर्वजण एन्जॉय करत असतात. सर्वजण टाळ्या वाजवून तिला प्रतिसाद देत असतात आणि मग तिचं गाणं म्हणून होतं. आणि मग ती सार्थकला फोर्स करते की आता तुम्ही गाणं म्हणा म्हणून. सार्थक म्हणतो की अरे मला गाणं नाही म्हणता येत. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्हाला गाणं म्हणावंच लागेल. तेव्हा बेनारे देखील म्हणतात की हो सार्थक सर होऊन जाऊ दे एक गाणं. तेव्हा सार्थक म्हणतो अहो बेनारे तुम्हाला पण माहिती आहे मला गाणं नाही म्हणता येत. सुधा म्हणते अरे सार्थक, अरे ती एवढं म्हणते तुला, गा की तिच्यासाठी एक गाणं. आणि मग आता सार्थक देखील गाणं म्हणण्यासाठी तयार होतो आणि तो म्हणत असतो की कोणी हसायचं नाही बरं का. आणि शकू मात्र हसत असते आणि मग तो शकूला म्हणतो मी म्हटलो ना हसायचं नाही. आणि मग तो गाणं म्हणण्यास सुरुवात करतो. ओल्या सांजवेळी हे गाणं तो म्हणत असतो आणि त्याचं गाणं हे उत्तम असतं आणि सर्वजण टाळ्या वाजवून त्याला देखील प्रतिसाद देत असतात आणि त्याचं गाणं म्हणून होतं. आणि मग सर्वच जण खूप जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. सार्थकने खूप चांगल्या आवाजात गाणं म्हटलेलं असतं. आता तो खेळ संपतो आणि शकू म्हणते की आता दुसरा खेळ खेळूया आपण, गाढवाला शेपटी लावायचा. तो खेळ खूप भारी आहे. एकाने डोळे बांधायचे आणि दुसऱ्याने सांगायचं आणि मग त्याने ती शेपटी त्या गाढवाला लावायची. आणि आता खेळाला सुरुवात होते आणि शकू बेनाऱ्यांना गोल गोल फिरवत असते आणि त्यांच्या डोळ्यावरती त्यांनी पट्टी बांधलेली असते. समोर व्हाईट बोर्डवरती एक गाढवाचं चित्र देखील काढलेलं असतं. आणि मग शकू बेनाऱ्यांना सांगत असते तसे बेनारे इकडे तिकडे जात असतात. त्यांना ती डावीकडे वळा उजवीकडे वळा असं सांगत असते आणि बेनारे मात्र फास्ट करत असतो. त्याच्यामुळे तो कधी इकडं तर कधी तिकडं जात असतो. आता शकू सांगते की तुमच्या डाव्या साईडला रेष ओढा आणि बेनारे मात्र पायांना शेपटी काढतो आणि त्याच्यामुळे सर्वजण आता हसायला लागतात. बेनारे म्हणतात की काय झालं. तेव्हा शकू म्हणते सर आपण हारलो ना. आणि मग सर्वजण आता खूप हसायला लागतात. आता शकू म्हणत असते की बरं ठीक आहे जाऊ दे, आता आपण असं करूया ताई तू आणि सार्थक सर तुम्ही हा गेम खेळा. मग सार्थक उठतो आणि डोळ्यांना पट्टी बांधतो आणि म्हणतो की बेनारे आता बघा. मग आनंदी देखील सार्थक सरांना गोल गोल फिरवत असते. मग आनंदी पुढे सार्थक सरांना सांगत असते की पुढे या मागे जा. आणि मग सार्थक सरांना ती म्हणते की सार्थक सर मी तुम्हाला मदत करते. आणि सार्थक देखील म्हणतात की हां तू मला मदत कर. आणि मग सर्वजण म्हणायला लागतात की चिटिंग. तेव्हा आनंदी म्हणते त्यांनी तर डोळे बांधलेले आहेत ना, मी त्यांना फक्त मदत करते. मग शकू म्हणते की हाच तर गेम आहे, नाहीतर मी पण जिंकले असते. बरं तेव्हा सार्थक म्हणतात की बरं ठीक आहे.
आता बघा आम्ही कसं परफेक्ट करतो. आणि मग पुन्हा एकदा आनंदी सार्थकला सांगत असते आणि सार्थक तसं करत असतो आणि सार्थक गाढवाच्या तोंडाला शेपटी काढून टाकतो आणि त्याच्यामुळे सर्वजण आता खूप मोठमोठ्याने हसायला लागतात. शकू म्हणते, सर तुम्ही गाढवाच्या तोंडावरती शेपूट काढली. आनंदी देखील म्हणते, सर अजिबात परफेक्ट नाही आहे, तुम्ही तोंडावरती शेपटी काढली. आणि आता सार्थक देखील खूप हसत असतो. सार्थक आनंदीला हसताना बघून सुधाच्या मनामध्ये विचार येत असतात, या दोघांची जोडी अगदी छान दिसेल. तेवढ्यातच आता दुसरीकडे इकडे अण्णा घरी आलेले असतात. लीनाला ते भाजीपाला देतात आणि विचारत असतात की मालती कुठे आहे. आणि तेवढ्यातच मालती देखील तिथे येते. ते तिला विचारतात की कुठे गेली होती मालती तू. तेव्हा मालती म्हणते की माझं एक काम होतं तिकडे गेले होते. आणि मालती तिथून निघून जाते. आणि तितक्यातच सानू तिथे येते आणि सानू म्हणत असते की आजीने माझ्यासाठी खाऊ आणलाय ना, मला तो खायचा आहे. तेव्हा लीना म्हणत असते की आजी आली की मग आपण खाऊ. परंतु सानू काय ऐकायला तयारच नसते. मग खाऊ काढण्यासाठी सानू ती पिशवी उचकून बघत असते. त्यातून एका कंपनीचं कार्ड मिळतं, जी कंपनी लोकांचं लग्न लावून देत असते. आणि ते अण्णा बघतात. मनोमिलन विवाह संस्था या संस्थेचं ते कार्ड असतं. आणि अण्णा ती फाईल बघत असतात. तेवढ्यातच मालती तिथे येते. सानू म्हणते, आजी माझ्यासाठी खाऊ नाही आणला. मालती म्हणते, सानू मी तुझा खाऊ आणलाय, परंतु तू पहिल्यांदा अभ्यास कर, मग मी तुला तुझा खाऊ देईल. आता इकडे कंपनीमध्ये शकू आनंदीला म्हणत असते, अगं ताई तू काही पण म्हण, सगळा स्टाफ तुझं कौतुक करत होतं, आजचा कार्यक्रम एकदम फंटॅस्टिक झाला. तेवढ्यातच बेनारे सर तिथे येतात आणि बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम, अहो काय मस्त झाला कार्यक्रम, खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. तेव्हा आनंदी म्हणते की बेनारे सर यू आर ऑलवेज वेलकम. सो बेनारे, तो उरलेला केक आता आम्ही खाणार आहे. मग शकू केक आणण्यासाठी जाते. तेवढ्यातच तिकडून सुधा आणि सार्थक येतात. सुधा आता आनंदीला म्हणत असते की आजपर्यंत असा कार्यक्रम आमच्या ऑफिसमध्ये झाला नव्हता, खरंच खूप छान कार्यक्रम झाला बेनारे सरांचा. आनंदी म्हणते की याच्यात माझं काही क्रेडिट नाही आहे, याच्यामध्ये ऑफिसमधल्या सगळ्या लोकांनी हातभार लावलाय. तेव्हा सुधा म्हणते, मला तर सार्थक म्हणाला होता की हे सर्व तू केलंय, तुझीच कल्पना होती मूळ. तेव्हा आनंदी म्हणते की हो, त्यांच्या परमिशनशिवाय मात्र काहीही शक्य नव्हतं. सुधा म्हणते, अरे किती छान आहेस ना तू तुझं क्रेडिट सगळ्यांना वाटून टाकलं. तेव्हा आनंदी म्हणते, माझे अण्णा म्हणतात की सगळ्यांना वाटून जे आपल्या ओंजळीत उरेल ना, त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे आणि आनंदसुद्धा मानला पाहिजे त्यातच. तेव्हा सुधा म्हणते की बरोबर बोलतोय तुझ्या अण्णा, आणि माझी तुझ्याकडे एक रिक्वेस्ट होती. तेव्हा आनंदी म्हणते की मोठ्यांनी रिक्वेस्ट नसते करायची, मोठ्यांनी ऑर्डर करायची असते. तेव्हा आता सुधा सांगू लागते की डॉक्टरांनी सांगितलंय तू यांच्याशी गप्पा मारल्यानंतर यांची प्रकृती जरा सुधारते, तर तू येशील का गं? अगदी रोज नाही, पण 2 दिवसातून 3 दिवसातून जसं तुला टाईम जमेल तसं. तेव्हा आनंदी म्हणते की हो नक्की येईल ना मी, का बरं नाही, आणि मला तसंही काकांशी गप्पा मारायला खूप आवडतं. सुधा म्हणते की थँक्यू, चल आता मी निघते. तेव्हा आनंदी म्हणते की हो ठीक आहे. आणि मग सार्थक व सुधा तिथून निघतात. पुढे येऊन सार्थकला सुधा म्हणत असते, मुलगी खूप छान आहे रे, खूप गुणी आहे, ज्याच्याशी लग्न करेल ना त्याचा संसार खूप सुखाचा करेल. आता मात्र सार्थकला खूप आनंद होतो आणि सुधा तिथून निघून जाते. सार्थक मनाशीच म्हणत असतो, आई अगं तुला कसं सांगू आता की मी हिलाच तुझी सून बनवण्याचा विचार करतोय. जेव्हा तुला हे सर्व कळणार आहे ना, तेव्हा तू खूप खुश होणार आहे, माहिती आहे मला. मी तुला लवकरच ही खुशखबरी देणार. मालती घरामध्ये सर्वांना म्हणत असते की आनंदी तर मला नाहीच म्हणते लग्नाला, परंतु आता मीच प्रयत्न करते, मीच पुढाकार घेते या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे मी स्वतःच विवाह मंडळात जाऊन तिची नोंदणी करून आले. कारण काय झालंय, ती आता खूप एकटी पडेल पुढे जाऊन, आणि मग नंतरून एकदा वय वाढलं, मला तिच्यानंतर तिची अवस्था नाही बघवणार. नंतरून तिला जर त्रास झाला या गोष्टींचा तर. आणि आता प्रत्येक मुलीची एक इच्छा असते की तिला कधी ना कधीतरी आई व्हायचं असतं. तसंच आनंदीची पण असेल, तिच्या इच्छा आकांक्षा. तुम्हाला तुमचा व्याप आहे, परंतु तिला काय आहे, तिला पुढं भविष्यामध्ये एकटं तर नाही राहू देणार. ती गायत्रींसारखं तर मी तिला कधीच एकटं राहू देणार नाही. प्रत्येक स्त्रीला एका साथीदाराची गरज असतेच. लीना म्हणते, अगं आम्ही आहोत ना आई. तेव्हा मालती म्हणते, अगं पण तुम्हाला तुमची मुलं बाळं आहे, तुमचा संसार आहे, पुढं भविष्य आहे. तसं आनंदीच्या बाबतीत काय भविष्य आहे, काहीच नाही ना. आणि मग अण्णा आता मालतीला बोलू लागतात, अगं काय बोलतीये तू, कुठला विषय कुठं घेऊन चालली आहे.
मालती म्हणते की तुम्हाला माझं म्हणणं कळणार नाही, परंतु एक दिवस नक्की कळेल. आता इकडे घरामध्ये आदर्श दारू पिऊन पडलेला असतो. त्याच्यापाशी वृंदा बसलेली असते आणि ती डोक्याला हात लावून बसलेली असते. तेवढ्यातच सुधा आणि सार्थक तिथे येतात. ते दोघं त्यांना विचारत असतात की काय झालंय. तेव्हा वृंदा म्हणते की माझं मेलीचं आयुष्यच बर्बाद झालंय. ना मुलाचं सुख, ना सुनेचं सुख, ना कशाचं सुख, ना नवऱ्याचं सुख. माझ्या जीवनात कोणतंच सुख नाही आहे. माझं सगळं नशीब बर्बाद करून दिलं आहे. आता सार्थक म्हणतो काकू जरा तू थांब, काय झालं आहे मला तू सांग. तेव्हा वृंदा म्हणते की नाही मी आता मरूनच जाते. तेव्हा सार्थक म्हणत असतो की अगं पण काय झालंय तरी सांग. तेव्हा सुधा देखील म्हणते अगं वृंदा बोल ना तू, काय झालंय. तेव्हा वृंदा म्हणते की ती परत आली होती. सुधा म्हणते कोण, कविता. तेव्हा वृंदा हो म्हणते आणि म्हणते की जेव्हा येते तेव्हा काहीतरी तमाशा करूनच जाते. आदर्श सोबत नेमकं काय झालं. आदर्श चहा पिऊन बाहेर जात असतो आणि तेवढ्यातच समोरून कविता येते आणि कविता म्हणते आदर्श अरे तुला लागलं नाही ना जास्त. तेव्हा आदर्श म्हणतो अगं तू कविता. अगं नाही, मला देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे. कविता म्हणते की मी केला होता चौकशीसाठी फोन, पण नेहमीप्रमाणे तुझ्या आईने फोन स्विच ऑफ करून टाकला. तेव्हा आदर्श विचारतो मग तू अचानक इकडे कशी काय आली. तेव्हा कविता सांगते की मी इकडं आले कारण की मला माझा हक्क पाहिजे. माझे ॲल्युमिनियमचे पैसे जे आहेत दरवर्षी जे वाढून मिळणार होते ते मिळाले नाही आहे आणि मला तुझा चेकही आला, परंतु मला आता पैसे वाढून हवेत. आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला इकडे यायला नको भाग पाडत जाऊ. तू करून देत जा स्वतः. ज्याप्रमाणे बॉन्डमध्ये लिहिलं आहे आपल्या गोष्टी तशा फॉलो करून दे. आता तेवढ्यातच तिकडून वृंदा येते. वृंदा आल्या म्हणते की आम्हालाही नाही आवडत तुझं थोबाड बघायला. तेव्हा कविता म्हणते की थोबाड वगैरे नाही म्हणायचा. तेव्हा वृंदा म्हणते कोणाला शिकवते, मागच्या वेळेस तुझं चांगलं थोबाड रंगवलं होतं विसरली का. तेव्हा कविता म्हणते की तुम्हाला ही भाषा नाही समजत, पोलिसांनाच बोलून आणते मी. तेव्हा वृंदा म्हणते की माझ्या घरात येऊन मलाच धमक्या देते की काय. जा पळ, तुला काय करायचं ते कर. इथं काय कामाला आली आहे तू ते सांग पहिल्यांदा. वृंदा असं कविताला म्हणते. तेव्हा कविता म्हणते की मी माझा इथं हक्क मागायला आली आहे. वृंदा म्हणते की कसला हक्क. कविता म्हणते की मी माझा हक्क मागायला आली. आपल्या बॉन्डमध्ये कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे ॲल्युमिनीचे पैसे वाढून हवेत. तेव्हा वृंदा म्हणते की अरे वा, छान धंदा आहे. म्हणजे माहेरी जाऊन बसायचं आणि तिकडून पैसे उकळायचे. वृंदा म्हणते की फुकट खाऊ. तेव्हा कविता म्हणते की मला कायद्याने हक्क दिलाय तो. आदर्श म्हणत असतो की तू प्लीज आता इथून जा. तेव्हा कविता म्हणते की चूक तुझ्या आईची आहे. तेव्हा आदर्श म्हणतो की हो, चूक माझ्या आईची आहे, माझ्या कुटुंबियांची आहे, माझी चूक आहे. मी मान्य करतोय ना, तुला तुझे ॲल्युमिनियम देखील वाढून मिळेल. तू अजिबात काळजी करू नको, तू जा. तो कविताला म्हणत असतो कविता मी तुला काय बोललो, तू जा, मी तुला सगळं करून देईल तुझ्या पद्धतीने. तेव्हा वृंदा म्हणते अय बाई तुला कळालं नाही का, तो जा म्हणतोय, प्लीज जा, चल निघ इथून. तेव्हा कविता जाता जाता म्हणते काय बाई आहे ही, स्वतःच्या मुलाचं संसार उद्ध्वस्त करून दिलाय, लाज सुद्धा वाटत नाही या बाईला. वृंदा मात्र फार भडकते. मग कविता तिथून निघून जाते. आदर्शला ती बोलत असते की तू एक दमडी वाढून द्यायची नाही हिला. तरी पण आदर्श म्हणत असतो की तू शांत बस नाही, मला आता शांतता हवी. आणि मग वृंदा तरी पण म्हणत मोठमोठ्याने ओरडत असते. आणि मग आदर्श टेबलवरील ग्लास घेतो आणि खाली आपटतो आणि तिथून रागारागात निघून जातो. आणि वृंदाने हा सगळा प्रकार सुधा आणि सार्थकला सांगितलेला असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रेश्मा आता अंशुमनपर्यंत पोहोचलेली आहे. ती अंशुमनला विचारते की आता तुम्ही सांगा ती मुलगी तुमची कोण लागते. तेव्हा अंशुमन म्हणतो की ती माझी बायको आहे. आणि आता सार्थकच्या घरी आनंदी आलेली असते, परंतु तिच्या हातामध्ये राखी असते. आता नेमकं पुढं काय होणार हे बघायला खूप मजा येईल. सार्थकला पहिल्यांदा कळत नसतं, परंतु अक्कू त्याला सांगते अरे दादा तिच्या हातात तर राखी आहे, आता ही राखी तुला जर बांधली तर तुझ्या प्रपोजचं काय होणार. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये खरंच खूप मजा आली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.